2 कोटींचा रस्ता 4 महिन्यातच उखडला. उपविभागीय अभियंता रोहन जाधव आणि गुत्तेदारांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा. सौदागर मोहम्मद रफी यांचा आझाद मैदानात तीव्र आंदोलनाचा इशारा. बातमी आहे औसा जिल्हा लातूरमधली. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील प्रजिमा 49 अंतर्गत देवंगरा, येळी, शेडोळ, किनीनवरे राज्यमार्ग 244 ते राज्यमार्ग 238 पर्यंतच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं सुधारणा करण्यात आलेलं आहे. सदर रस्त्याची सुधारणा ही प्रजिमा 108 किलोमीटर 700 ते 9500 या दरम्यान करण्यात आले असून तब्बल 2 कोटी रुपये खर्च करून केलेलं हे काम अवघ्या 4 महिन्यात उखडलेलं आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले असून रस्ता पूर्णतः खचला आहे. कामाची गुणवत्ता अत्यंत ढिसाळ असून हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर अंतर्गत औसा येथील उपविभागीय अभियंता रोहन जाधव आणि कंत्राटदार मेसर्स गिरजाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड लातूर यांच्या संगनमताने अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. या कामात अंदाजपत्रकातील निकष ताब्यावर बसून MPM खडी, डांबरीकरण आणि कार्पेट जाडी या सर्व बाबतीत गंभीर अनियमितता करण्यात आलेली आहे. वापरलेला डांबर हा निकृष्ट आणि भेसळयुक्त असून याचे दुष्परिणाम 4 महिन्यात दिसून आलेले आहेत. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीची मागणी. सदर रस्त्याचे काम पुन्हा नव्याने पूर्ण दर्जेदार पद्धतीनं करण्यात यावे. फक्त खड्डे बुजवणे आणि तात्पुरते डागडुजीचे काम स्वीकारले जाणार नाही. कंत्राटदार गिरिजाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर दंडात्मक कारवाई करून शासनाने काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि शासनाने दिलेला निधी व्याजासह वसूल करण्यात यावा. उपविभागीय अभियंता रोहन जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्यात यावे. अन्यथा जर शासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेतली नाही तर अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीनं आझाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिला आहे. GPS लोकेशन, फोटो, व्हिडिओसह पुरावे सादर. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी संघटनेच्या वतीनं निकृष्ट दर्जाचे काम उघड करणारे व्हिडिओ आणि फोटो, GPS लोकेशनसह संपूर्ण माहिती संबंधित प्रशासनाकडे सादर करण्यात आलेली आहे. या भ्रष्टाचारावर सरकारने आणि प्रशासनाने लक्ष न दिल्यास लोकशाहीवरील विश्वासच उडेल असा इशारा देण्यात आला आहे. जनतेचा एकच आवाज, भ्रष्ट रस्ते विकास बंद करा, दोषींवर तात्काळ कारवाई करा. कायदा लाईव्ह बातमीसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी शफीक सौदागर, संपादक सौदागर मोहम्मद रफी. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.